उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी ही राज्यातील सगळी सत्ता संतुलन बदलवणारी होती। पण या अस्थिर परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी अत्यंत हुशारीने आपली रणनीती आखत राजकीय डाव साधल्याचं बोललं जात आहे। नेतृत्वाची पोकळी निर्माण होताच पक्षावरचं नियंत्रण बाहेर जाऊ नये यासाठी त्यांनी लगेचच अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री पदासाठी पुढे केल्याचं बोललं जात आहे। यातून त्यांनी पवार घराण्याचं नाव पक्षाशी जोडून ठेवलंय, ज्यामुळे सहानुभूतीची लाट पक्षाच्या बाजूने राहील आणि कार्यकर्त्यांमध्ये असलेली अस्वस्थता कमी होईल। पण यात सर्वात महत्त्वाचं होतं ते म्हणजे पक्षाच्या निर्णयांची सगळी सूत्र प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या हातात राहतील अशी व्यवस्था त्यांनी अत्यंत चतुराईने उभी केल्याची चर्चा आहे। दरम्यान केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी चुकून प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रीय अध्यक्ष संबोधल्यावर निर्माण झालेला गोंधळ त्यांनी तात्काळ सावरला। अद्याप कोणताही निर्णय झालेला नाहीये असं सांगत त्यांनी पक्षांतर्गत विरोधाला आवर घातला, पण संघटनेवरील आपली पकड मात्र अधिक घट्ट केली। या सगळ्यांमागे एक मोठा हेतू होता, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचं संभाव्य विलीनीकरण थांबवणं। अजित पवार जिवंत असताना शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर चर्चेत होती। मात्र ते घडलं असतं तर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचं महत्त्व लक्षणीयरित्या कमी झालं असतं। शरद पवार यांचं वर्चस्व पुन्हा प्रस्थापित झालं असतं आणि या दोघांच्या सत्ता केंद्रात मोठी घट झाली असती। यामुळेच त्यांनी विलीनीकरणाला सुरुवातीपासूनच कडाडून विरोध केलेला। यासाठी त्यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत महायुतीत आपली जागा अधिक सुरक्षित केली। विलीनीकरण झालं असतं तर भाजपला महाराष्ट्रात मोठा फटका बसला असता, हे त्यांनी अचूक ओळखलं आणि भाजपच्या मदतीने हा प्रस्ताव कायमचा बारगळण्यात यश मिळवलं। स्वतःला भाजपचे विश्वासू सहकारी म्हणून उभं करत त्यांनी केंद्र आणि राज्यातील सत्तेचा आधार मजबूत केलाय। तर यातून प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीतील भाजप नेतृत्वाशी थेट समन्वय साधला। अमित शहा, जे.पी. नड्डा यांच्याशी संपर्क ठेवत पक्ष एनडी मध्ये सुरक्षित राहील याची पुरेपूर काळजी त्यांनी घेतल्याचं दिसून आलं। तर दुसरीकडे सुनील तटकरे यांनी मुंबईत देवेंद्र फडणवीस आणि राज्यातील नेत्यांशी जवळीक वाढवत स्थानिक राजकारणात पक्षाची बार्गेनिंग पॉवर टिकून ठेवली। तर सत्तेतील महत्त्वाची खाती आपल्या गटाकडे राहावीत यासाठीही जोरदार प्रयत्न झाले। त्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे असलेली अर्थ आणि नियोजनासारखी प्रभावी खाती भविष्यात आपल्या नियंत्रणात यावी यासाठी पडद्यामागे रणनीती आखली गेल्याचीही चर्चा आहे। संघटनात्मक पातळीवरही सुनील तटकरे यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून जबरदस्त पकड निर्माण केली। जिल्हाध्यक्ष, आमदार आणि पदाधिकाऱ्यांचं मजबूत नेटवर्क त्यांनी आपल्या बाजूने वळवलं। त्यात 30हून अधिक पदाधिकाऱ्यांनी सुनेत्रा पवारांना पक्षाध्यक्ष करण्याची मागणी केली। हा देखील या जोडीच्याच नियोजनाचा भाग असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे। इतकंच नाही तर छगन भुजबळ यांच्यासारखे ज्येष्ठ आणि अनुभवी नेते असतानाही त्यांना निर्णय प्रक्रियेतून हळूहळू बाजूला सारण्यात आल्याची चर्चा आहे। तर पक्षातील सत्ता केंद्र पूर्णपणे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या भोवती फिरेल अशी व्यवस्था करण्यात ही जोडी यशस्वी ठरल्याचं बोललं जात आहे। थोडक्यात सांगायचं झालं तर अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या भावनिक वातावरणाचा योग्य वापर करत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी सत्ता आपल्या हातात केंद्रित केली आहे। विलीनीकरण रोखलं, भाजप सोबतची युती मजबूत केली आणि संघटनेवर पूर्ण नियंत्रण मिळवलंय। समोर दिसत असलेली नेतृत्वाची रचना वेगळी असली तरी पडद्यामागे संपूर्ण खेळ हा या दोघा नेत्यांच्याच हातात असल्याचं आता बोललं जात आहे। तर या संपूर्ण व्हिडिओबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून कळवा आणि देदानकाला सबस्क्राइब करायला विसरू नका।